गेली काही वर्ष मी सातत्याने सकाळसाठी लेख लिहितेय. त्यातलेच काही प्रसिद्ध झालेले लेख यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. यंदाच्या नवीन वर्षी माझा एक महत्त्वाचा संकल्प होताच. लिखाण पुन्हा सुरू करायचं होतं. वृत्तपत्रांच्या बाबतीमध्ये मला कायम असं वाटतं की त्यांच्या पत्रकारांचं प्रत्येकावरती बारीक लक्ष असतं. आम्हा कलाकारांच्या बाबतीत काय नवीन घडतंय, काही नवीन करतोय का, हे कदाचित आम्हाला कळण्याच्या आधी त्यांना माहिती असतं. पण मला पुन्हा लिहायचंय हे माझ्या मनामधलं त्यांना कळणं हे जरा अतीत झालं. मजेचा मुद्दा सोडून देऊ, पण खरोखरच ह्या कॉलमसाठी मला फोन आल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. माझ्या लिखाणाची सुरुवात ही सकाळबरोबरच झाली आहे. जवळजवळ 13-14 वर्षांपूर्वी गुड मॉर्निंग या सदराबरोबर तो प्रवास सुरू झाला. तेव्हा इंडस्ट्री नवीन होती, स्वप्न नवीन होती. प्रत्येक क्षण काहीतरी नवीन घेऊन येत होता. गोष्टींचं अप्रूप होतं, रोज सांगण्यासारखं काहीतरी होतं. आता नक्की कुठल्या गोष्टी बदलल्या आहेत हे कळत नाहीये, पण या क्षेत्रातला 16 वर्षांचा अनुभव, आयुष्यात घेतलेले वेगवेगळे निर्णय, बदललेली भौगोलिक सामाजिक परिस्थिती, ह्या सगळ्यामुळे माणूस म्हणून खूप बदलले हे मात्र नक्की. आत्तासुद्धा प्रत्येक क्षण काहीतरी नवीन घेऊन येतो, पण त्या प्रत्येक क्षणाला कसं हाताळायचं हे मात्र अनुभव शिकवून गेलाय. गोष्टींबद्दल अप्रूप अजूनही वाटतं, पण या अप्रूपाला सुद्धा शहाणपणाची आणि समजूतदारपणाची किनार आली आहे. सुरुवातीला सकाळमध्ये लेख लिहायला मिळणार याचाच आनंद होता, पण आता वाढलेल्या वयाबरोबर म्हणा आणि अर्थातच त्याबरोबर आलेल्या अनुभवांमुळे म्हणा, आपल्याला मिळालेल्या जागेचा योग्य उपयोग करणं किती महत्त्वाचं असतं हे कळलंय. मग ती शेतीसाठी असू दे किंवा एखाद्या वृत्तपत्रामध्ये आपल्या शब्दांसाठीची असू दे. तिथे आपण जे पेरणार आहोत त्याच्यावर आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं बरंच काही अवलंबून आहे. मग ते अन्न असो किंवा शब्द, ते विषमुक्त असावं. कोणाच्याही पोटात गेल्यावर त्याचा तोटा नाही तर फायदा झाला पाहिजे एवढंच मनात ठेवून मी लिहिते. गेल्या 5 वर्षांपूर्वी आम्ही पुणे मुंबई सोडून महाबळेश्वरला आलो हे आता बऱ्याच जणांना माहिती आहे, पण तो सगळा प्रवास कसा होता हे माहिती नाहीये. आणि सिनेमा किंवा मनोरंजनाचं माध्यम आपल्याला हेच शिकवतं की डेस्टिनेशनपेक्षा प्रवास जास्त मजेशीर असतो. तुमच्याबरोबर हा सगळा प्रवास शेअर करायला आवडेल. ग्लॅमर इंडस्ट्री आणि शेतातली माती दोन्ही परस्पर विरोधी, पण कदाचित म्हणूनच बॅलन्स टिकून राहिलाय. म्हणतात ना, तुमची मुळं जितकी खोलवर रुजलेली असतील तेवढं तुम्हाला जास्त उंच जाता येतं. खोली आणि उंची दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी, पण खोली गाठल्याशिवाय उंची गाठता येत नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही आपली जागा असणार आहे. तुमच्याबरोबर गप्पा मारायला, चांगले वाईट अनुभव शेअर करायला आणि यावर्षी केलेला माझा लिखाणाचा संकल्प पूर्ण करायला मी खूप खूप उत्सुक आहे. हा सुरुवातीचा पहिला लेख लिहित असताना स्ट्रॉबेरी खायला येत असलेल्या पाखरांना आम्ही हुसकावतोय. शेतामधल्या कोंबड्या आजूबाजूला पेस्ट मॅनेजमेंटचं काम करतात. आमच्या कोंबड्याला 2 दिवसांपूर्वी खोकला झाला होता, त्यामुळे तो त्याच्या बसलेल्या आवाजात मध्येच आरवतोय. शेतामध्ये आमच्या मदतीला असलेले सगळे शेतावर तयार झालेलं आमचं कॉम्पोस्ट झाडांमध्ये आणि भाज्यांमध्ये टाकतात. आणि स्वप्नील, माझा नवरा, आमची धाकटी उन्हाळ मुलगी म्हणजे आमचं श्वान हनीवा, कोणाच्या तरी हातून गेट उघडं राहिलं होतं याचा फायदा घेऊन आमच्या शेतातून पळून गेली आहे आणि गावामध्ये जाऊन कुठेतरी लपून बसली आहे. तिला शोधायला स्वप्नील गेलाय. सध्या एवढंच. पुढच्या लेखात परत भेटू. मृण्मयी.